नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विशाल सारडा आपल्या सर्वांच्या आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतोय। आजच्या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या सर्व स्पर्धा परीक्षांकरता जो अतिशय महत्त्वाचा विषय आहे अंकगणित, आपण ज्याला गणित सुद्धा म्हणतो, काही लोक इंग्लिशमध्ये याला मॅथ्स सुद्धा म्हणतात, बरोबर आहे। आणि हा जो विषय आहे तुम्ही कोणतीही एक्झाम द्या, एकदम बेसिक क्लरिकल लेवलपासून तर पण एकदम म्हणजे क्लरिकलचे एक्झाम्स असो, PSI-ST असो, राज्यसेवा असो, म्हणजे MPSCच्या अंडरमध्ये जेवढे एक्झाम्स होतात याच्या व्यतिरिक्त स्टाफ सिलेक्शन आहे, रेल्वे आहे आणि इतरही भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा होतात। त्या प्रत्येक परीक्षेमध्ये हा विषय आपल्याला तिथे राहणारच आहे, ठीक आहे। तर या आजच्या विषयामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण या विषयाबद्दलच थोडंसं डिस्कशन करणार आहे, ठीक आहे। या व्हिडिओमध्ये सर्वप्रथम बघा आपण काय करणार आहे की मॅथ्स या विषयामध्ये भीती वाटण्याची कारणे काय काय आहेत। कारण की बऱ्याच लोकांचं असं मत आहे की जर मॅथ्स हा विषय जमत नसेल किंवा गणित हा विषय जर आपल्याला व्यवस्थित जमत नसेल तर आपण स्पर्धा परीक्षा देऊ शकतो की नाही देऊ शकत, तिथे काही अडचणी येणार का नाही येणार, ठीक आहे। तर ही भीती वाटण्याची कारणं कोणकोणती आहेत, त्यानंतर या विषयाचा अभ्यास आपण कसा करायला पाहिजे, ठीक आहे। त्यानंतर आपल्याला या विषयामध्ये सिलेबस कोणकोणता म्हणजे कोणकोणत्या टॉपिक्सचा अभ्यास आपण करायला पाहिजे एक। त्यानंतर याच अभ्यासाच्या प्रिपरेशनसाठी, याच गणिताच्या प्रिपरेशनसाठी एक स्पेशल आम्ही नवीन बॅच चालू करतोय त्या बॅचबद्दल आणि ही बॅच आपण कशी अटेंड करणार, या सर्व पॉईंटवर आपण एक एक करून चर्चा करणार आहे बघा। तर सर्वात प्रथम बघा की मॅथ्समध्ये बऱ्याच लोकांना भीती वाटते, बरोबर आहे। तर ही भीती वाटण्याची कारणं काय काय आहेत, म्हणजे आपल्याला भीती का वाटते तर बघा, सर्वात महत्त्वाचा जो मुद्दा आहे ना हा आहे सब्जेक्ट नॉलेज। सब्जेक्ट नॉलेज इन द सेन्स कसं आहे की बेसिक आर वीक, म्हणजे आपला जो विषयाचा जो बेस आहे ना हा बेस कच्चा असल्यामुळं आपल्याला त्या विषयाची एक भीती वाटते। बेस कच्चा आहे किंवा कच्चा म्हणण्यापेक्षाही आपण आत्तापर्यंत जेवढा अभ्यास केलेला आहे, बरोबर ना, तो स्पर्धा परीक्षेच्या नुसार ज्या प्रकारे आपला अभ्यास असायला पाहिजे आपण त्या पद्धतीने तो अभ्यास कधीच नाही केला आहे, ठीक आहे। ते एक तर बेसिक नॉलेज किंवा ज्या सब्जेक्ट विषयाबद्दलची माहिती आहे ही थोडीशी कमी आहे किंवा नॉलेज थोडंसं वीक आहे, हा एक पहिला मुद्दा आहे। दुसरा मुद्दा, विषयाबद्दल आपली जी मानसिकता आहे, म्हणजे शाळेपासून सुद्धा आपली जी मानसिकता आहे की आपण प्रत्येक वर्षी जेव्हाही या विषयाचा, या म्हणजे कोणत्याही विषयाचा जेव्हा आपण अभ्यास करतो तर शाळेमध्ये किंवा अप टू ग्रॅज्युएशनपर्यंत असताना आपली मानसिकता किंवा आपलं टार्गेट फक्त एकच राहतं की जून जुलैपासून जेव्हा शाळा किंवा कॉलेज आपलं सुरू होते आणि फेब्रुवारी मार्च एप्रिलपर्यंत आपण अभ्यास करणार आहे। त्या अभ्यास करण्यामागचा जो उद्देश आपला होता की तो उद्देश फक्त एकच आहे की मार्च किंवा एप्रिल महिन्यामध्ये आपली जी परीक्षा होणार त्या परीक्षेचा जो रिझल्ट येणार आहे त्या निकालमध्ये आपल्या मार्क्सवर चांगल्यात चांगले गुण आपल्याला कसे मिळतील, चांगल्यात चांगले मार्क्स आपल्याला कसे घेता येतील, आपलं फक्त एवढंच टार्गेट होता। बरेच लोक की भाई एक्झाममध्ये काय विचारतात आणि कसे प्रश्न विचारतात फक्त तेवढाच अभ्यास करायचा, ठीक आहे। तर ही जी आपली मानसिकता आहे की भाई फक्त एक्झाम्समध्ये मार्क मिळायला पाहिजे, ही जी मानसिकता ना त्या मानसिकतेमुळे आपला हा विषय आपला कच्चा आहे, ठीक आहे। त्यानंतर बरेच वेळेस आपल्याला तो प्रश्न समजत नाही, याचं कारण असं आहे की आपल्याला जी सवय लागलेली आहे बघा, जसं अप टू ग्रॅज्युएशनपर्यंत काय राहतो की हा सिलेबस जो आहे की नाही अप टू ग्रॅज्युएशनपर्यंत आपला जो सिलेबस आहे हा सिलेबस फिक्स असतो, म्हणजे आपल्या बुक्समध्ये जे काही प्रश्न दिलेले आहेत, जे काही टॉपिक दिले आहेत तेवढंच तुम्हाला त्या एक्झाममध्ये येणार आहे। परंतु स्पर्धा परीक्षेमध्ये असं राहत नाही, इथं कोणत्याच बुक्समधला प्रश्न येईल की नाही हे काही गॅरंटी नाही आहे। इथे आपल्याला फक्त एक विषयाचं नाव दिलेलं राहतं आणि काही सिंपल टॉपिकचे नाव आहे की भाई या विषयामध्ये या टॉपिकवर प्रश्न विचारण्यात येतील, परंतु कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारण्यात येतील, ते कसे विचारतील, त्याची डिफिकल्टी लेवल काय असेल याच्याबद्दल कुठेच काहीही डिस्कशन दिलेलं नाही आहे किंवा काहीही माहिती दिलेली नाही आहे। सेकंड थिंग, अकॅडमिक्समध्ये असं राहतं की मागचे 2-3 वर्षाचे जुने पेपर जर आपण पाहिले आणि तेवढाच जर आपण अभ्यास केला तर येणारा पेपर हा खूप चांगल्या प्रकारे आपण सोडू शकतो, परंतु स्पर्धा परीक्षेमध्ये असं होत नाही। प्रत्येक वेळेस काही ना काही तुम्हाला नवीन राहणार आहे। तर बऱ्याच लोकांना बेसिक आणि त्या विषयाबद्दलची मानसिकता आहे किंवा हा जो माइंडसेट आहे, आपण जो अभ्यास केला तो फक्त त्या एक्झाम्स आणि मार्क्स घेण्याकरता अभ्यास केलेला आहे, त्यामुळं कन्सेप्च्युअल क्लॅरिटी राहत नाही आणि कन्सेप्च्युअल क्लॅरिटी नसल्यामुळं बरेच वेळेस हा प्रश्न नेमका काय, थोडासाही प्रश्न फिरून विचारला किंवा थोडंसंही जर काही एखादं नवीन वाक्य वापरलं, एखादा नवीन शब्द त्या प्रश्नामध्ये आला तर बरेच वेळेस तो प्रश्न समजत नाही, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, ठीक आहे। यानंतर प्रश्न जरी समजला तर हा नेमकं सोडवायचा कसा, प्रश्न सोडवायचा कसा, ते सोडवण्यासाठी लागणारे सूत्र, फॉर्म्युलेज आपण ज्याला म्हणतो वेळेवर हे आपल्याला आठवत नाही आहेत, हा एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे। याच्यासोबतच हे सर्व जरी झालं तर मग सगळ्यात शेवटी निघतं कॅल्क्युलेशन, प्रश्न सोडवण्याकरता किंवा कॅल्क्युलेशनसाठी लागणारा वेळ
हा आपल्याकडे राहत नाही, कारण की आपल्या परीक्षेमध्ये प्रश्नांची संख्या खूप जास्त आहे आणि ते प्रश्न सोडवण्याकरता मिळणारा वेळ हा खूप कमी आहे. तर त्या कमीत कमी वेळेमध्ये जर हे प्रश्न आपल्याला सोडवायचे असतील तर आपल्याला वर्किंग खूप फास्ट करावं लागणार आहे. प्रश्न खूप फास्टमध्ये आपल्याला सोडवायचे आहेत. ते प्रश्न फास्टमध्ये सोडवण्यासाठी आपण जरी सूत्र वगैरे वापरले ना, हे शक्य नाही आहे. तर सूत्र न वापरता प्रश्न कसे सोडवायचे, लॉजिकली प्रश्न कसे सोडवायचे, ट्रिक्स कशा वापरायच्या, लॉजिक्स कसे वापरायचे, ह्या सगळ्या गोष्टींचं नॉलेज जर आपल्याकडे असेल तरच आपण कमीत कमी वेळेमध्ये तो प्रश्न सोडू शकतो. हा एक पॉईंट आहे, याच्यावरती आपल्याला काम करावं लागणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रॅक्टिस. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय राहतं, प्रॅक्टिस. कारण की आपला कन्सेप्ट कसा आहे बघा, की एकदा समजा कोणी आपल्याला जर एखादा कोणत्याही शिक्षकांनी म्हणा फॅकल्टीजनी जर एखादा पॉईंट टॉपिक एखादा प्रश्न समजून सांगितला तर आपण तो प्रश्न तेवढ्यापुरता समजून घेतो, ठीक आहे. आणि समजल्यानंतर आपण त्याची परत कधी प्रॅक्टिस करत नाही. आणि स्पर्धा परीक्षेमध्ये असं आहे बघा, की तुम्हाला येते सर्व काही, आपल्याला प्रश्न समजतो, प्रश्न सोडवता येतो. प्रॉब्लेम आहे तो फक्त टाईम मॅनेजमेंटचा. म्हणजे समजा उदाहरणार्थ जर असं म्हणायचं म्हटलं तर परीक्षेच्या स्टँडर्डनुसार म्हणजे एक्झामची लेवल आहे त्यानुसार जर समजा एखाद्या प्रश्नाचं उत्तर 1 मिनिटामध्ये मिळालं पाहिजे तर आपल्याला तो प्रश्न येतो, पण आपल्याला लागतात तिथे 5 मिनिटं. आपण तो प्रश्न सोडवतो 5 मिनिटामध्ये, परंतु परीक्षेमध्ये तो प्रश्न सोडवायचा आहे आपल्याला 1 मिनिटामध्ये. आपल्याला नॉलेज नाही आहे, आपल्याला समजत नाही आहे, आपण सोडू नाही शकत, हा पॉईंट नाही. तुम्हाला येते सर्व काही. प्रॉब्लेम हा आहे की आपण जेव्हा प्रश्न सोडवतो की तुम्हाला तो प्रश्न सोडवण्याकरता 5 मिनिटांचा वेळ लागतो आणि परीक्षेच्या स्टँडर्डनुसार तो प्रश्न 1 मिनिटामध्ये आपल्याला संपवायचा आहे. तर तो प्रश्न 1 मिनिटामध्ये संपवायचा तर मग कसा, यासाठी तुमची स्पीड तेवढी असणं आवश्यक आहे, बरोबर ना. तुमचं नॉलेज तेवढं असणं आवश्यक आहे, त्या लेवलची प्रॅक्टिस तुमची असणं आवश्यक आहे, बरोबर ना. तर हे असे काही बरेचसे पॉईंट आहेत बघा, ज्याच्यामुळं त्या सब्जेक्टमध्ये आपल्याला भीती वाटते किंवा वेळेवर आपण ते प्रश्न नाही सोडू शकत, ठीक आहे ना. तर या प्रत्येक गोष्टींवर आपण काय करणार, म्हणजे हे प्रॉब्लेम जर आपल्याला सॉल्व्ह करायचे असतील तर आपला अभ्यास करण्याचा पॅटर्न हा कसा असायला पाहिजे. म्हणजे तुम्ही या विषयाचा अभ्यास कसा करणार आहे, तर बघा एकदम सिंपल कन्सेप्ट, हाऊ टू प्रिपेअर कसं करणार. तर सगळ्यात पहिलं काम आपलं जे बेसिक नॉलेज आहे बघा हे सुधारावा. बेसिकवर थोडंसं काम करा पहिले. आता बेसिक म्हणजे काय, जसं एक्झाम्पल आपण इंग्लिश या विषयाचा जर अभ्यास केला तर आपण सुरुवात केली होती बघा ABCD पासून, ग्रामर म्हटलं की नाऊन प्रोनाऊन पासून, बरोबर ना. तर बरेच वेळेस आता परीक्षेमध्ये ABCD हा कोणी विचारत नाही आपल्याला, किंवा नाऊन प्रोनाऊन म्हणजे काय असं कोणी विचारत नाही. परंतु जेव्हा विषयाची सुरुवात आपण करतो ते बेसिक घेतोच. सेम त्याचनुसार मॅथ्सची जरी तुम्हाला सुरुवात करायची असेल, गणिताचा जरी अभ्यास करायचा असेल तर एकदम तुम्ही बेसिकपासून सुरुवात करा. सगळ्यात पहिले विषयाचं बेसिक कन्सेप्ट काय काय राहतात त्याच्यावरती थोडंसं आपल्याला काम करावं लागणार आहे. बेसिक झाल्याच्या नंतर वेगवेगळ्या प्रकारचे टॉपिक्स म्हणजे आपल्या सिलेबसमध्ये असणारे चॅप्टर्स कोणकोणते आहेत मी समोर सांगतोच तुम्हाला. बेसिकमध्ये काय करायला पाहिजे, टॉपिक्समध्ये कोणकोणते टॉपिक येतात हे आपण समोर डिस्कस करणार आहे. तर पहिले तुमचे बेसिकवर आपण काम करणार. बेसिक परफेक्ट झाल्याच्या नंतर वेगवेगळ्या प्रकारच्या टॉपिकचा तुम्ही अभ्यास करा. टॉपिकचा अभ्यास करता वेळेस त्या टॉपिकमध्ये असणारे लॉजिक शोधा, की टॉपिकमध्ये लॉजिक कोणकोणते आहेत, जेणेकरून आपल्याला सूत्रांचा वापर करण्याचं काम पडणार नाही. लॉजिक जर आपले व्यवस्थित असतील, लॉजिक जर तुम्हाला लावता येत असतील तर बरेच वेळेस सूत्र आपल्याला लागणार नाहीत. कारण की स्पर्धा परीक्षेमध्ये सूत्र लागतील असं जनरली होत नाही. म्हणजे बरेच 10 पैकी असं तुम्ही गृहीत धरा, 10 पैकी 1, 2, 3 प्रश्न राहतील जिथे तुमचं सूत्र चालते. अदरवाईज एक्झाम्समध्ये सूत्र चालत नाहीत. डायरेक्टली सूत्रामध्ये किमती ठेवा आणि उत्तर काढा अशी प्रश्न खूप कमी राहतात. तर आपल्याला जी प्रश्न सोडवायचे ते सगळं लॉजिक बेस सोडवायचे आहेत. तर सर्वप्रथम आपण बेसिकवर काम करणार. बेसिकच्या सोबत तुम्ही जेव्हा टॉपिकचा अभ्यास करणार, बेसिक झाल्याच्या नंतर जेव्हा टॉपिकचा अभ्यास करणार आहे त्या टॉपिकमध्ये जे लॉजिक्स आहेत हे आपण शोधणार आहे. आणि ह्या तिन्ही गोष्टी एकत्र करून जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करणार आहे, म्हणजे बेसिक नंतर टॉपिकमध्ये लॉजिक आणि ह्या तिन्ही गोष्टी एकत्र करून जर समजा आपण त्या सब्जेक्टची प्रॅक्टिस करतोय तर जशी जशी तुमची ही प्रॅक्टिस वाढत जाईल, ॲटोमॅटिकली तशी तुमची स्पीड आणि ॲक्युरसी ह्या दोन्हीही गोष्टी ॲटोमॅटिकली वाढतील. आणि जसं जसं तुमची स्पीड आणि ॲक्युरसी वाढत जाईल, म्हणजे कमीत कमी वेळेमध्ये उत्तर निघतील, उत्तर बरोबर येतील फटाफट फास्टमध्ये, तसा तुमचा जो कॉन्फिडन्स आहे, म्हणजे जशी जशी स्पीड आणि ॲक्युरसी वाढत जाईल तसा तुमचा जो कॉन्फिडन्स ना बघा, हा कॉन्फिडन्स वाढत जाईल. आणि एकदा जर आपला कॉन्फिडन्स वाढला किंवा आपण जर तिथे कॉन्फिडंट आहे, जो व्यक्ती कॉन्फिडंट आहे ना त्याला भीती ही कधीच वाटत नाही. म्हणजे प्रॉब्लेम भीतीचा नाही, प्रॉब्लेम आहे आपल्या कॉन्फिडन्सचा. आपला कॉन्फिडन्स हा खूप कमी आहे.
तर आपल्याला या विषयामध्ये आपला कॉन्फिडन्स जर डेव्हलप करायचा असेल तर बरोबर, तर हे ह्या प्रॅक्टिस आणि स्पीड, प्रॅक्टिसच्या नुसार प्रॅक्टिस करून जेव्हा आपली स्पीड वाढणार, स्पीडवरून तुमचा कॉन्फिडन्स वाढणार आहे. तर कॉन्फिडन्स जर एकदा तुमचा वाढला तर तुम्हाला त्या विषयामध्ये जी भीती वाटते ना बघा, ही भीती तुमची दूर होऊन जाईल. म्हणजे अभ्यास करता वेळेस परीक्षेमध्ये काय येते हे नंतर विचार करू, पहिले तुम्ही बेसिक, नंतर सर्व टॉपिक्स, बरोबर आहे, टॉपिकच्या नंतर त्या टॉपिकमध्ये लॉजिक, या सर्वांना एकत्र करून तुम्ही त्याची प्रॅक्टिस करा. जशी जशी प्रॅक्टिस वाढणार आहे ॲटोमॅटिकली तुमची स्पीड वाढेल. जशी स्पीड वाढत जाईल तुमचा कॉन्फिडन्स हा तिथे वाढत जाईल, आणि जसा जसा कॉन्फिडन्स वाढेल तुमची भीती तिथनं दूर होत जाईल, हे लक्षात ठेवा. तर या पॅटर्नवर, या डायग्रामवर, या फॉर्म्युला बेसवर, या फॉर्म्युलाच्या पॅटर्ननीच आपण त्या विषयाचा अभ्यास करणार आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. अभ्यास करता वेळेस मॅथ्समध्ये अभ्यासाला काय, सिलेबस काय, टॉपिक कोणकोणते आहेत, तर बघा आपण 2 पॅटर्नमध्ये डिस्कशन करूया. पॉईंट नंबर 1, बेसिक काय, मॅथ्समध्ये बेसिक टॉपिक कोणकोणते, बेस काय राहतो. तर बघा पहिला मुद्दा, बेसिकमध्ये संख्यांचे प्रकार कोणकोणते आहेत. ठीक आहे. त्यानंतर बेसिक नियम, आपल्याला जर गणिताच्या क्रिया करायच्या असतील, म्हणजे वजाबाकी असो, गुणाकार असो, बेरीज असो, भागाकार असो, त्यांचे बेसिक नियम काय राहतात. बरेच वेळेस या छोट्या छोट्या नियमामुळेही प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. नियम काय आहेत. त्यानंतर एक विभाज्यतेच्या कसोट्या, इंग्लिशमध्ये डिव्हिजिबिलिटी टेस्ट म्हणतात ज्याला, हा एक टॉपिक आहे आपल्याला. हा बऱ्याच ठिकाणी कॅल्क्युलेशनसाठी आपल्याला कामी पडतो. याच्यानंतर अपूर्णांक, दशांश अपूर्णांक हे काय आहेत, याचे बेसिक कन्सेप्ट्स काय आहेत, अपूर्णांक, दशांश अपूर्णांकाशी संबंधित कॅल्क्युलेशन्स आपण कसे करणार, त्यांची बेरीज वजाबाकी गुणाकार आपण कसे करणार, हे सर्व तुम्हाला बेसिक करावं लागेल. याच्यानंतर सरळ रूप द्या, सिम्प्लिफिकेशन, कंचे भागू बेव नावाचा कन्सेप्ट आहे, बोडमास रूल इंग्लिशमध्ये ज्याला आपण म्हणतो, याची थोडीशी आपल्याला प्रॅक्टिस लागणार आहे. हे झाल्याच्यानंतर क्रमाने येणाऱ्या संख्या ज्या आहेत त्यांची बेरीज, म्हणजे नैसर्गिक संख्या असो, समसंख्या आहे, विषम संख्यांच्या बेरीज वगैरे कशा करायच्या, हा एक पॉईंट आहे. त्यानंतर बऱ्याचशा शॉर्ट ट्रिक्स आहेत, बऱ्याचशा टेक्निक्स आहेत, की ज्याचा जर आपण वापर केला तर प्रश्नाचं उत्तर तुम्ही खूप कमी वेळेमध्ये काढू शकता. जसं उदाहरणार्थ समजा, फॉर एक्झाम्पल बघा, मी 1 2 3 4 असे दिलेलं, 3333चा वर्ग, 3333चा वर्ग. आता 3333चा वर्ग जर बघा आपल्याला काढायचा असेल ना, तर हा वर्ग काढण्यासाठी जास्तीत जास्त 3 सेकंदाचा वेळ लागतो. ज्याला जो कन्सेप्ट किंवा टिक्स ज्याला माहिती आहेत, बरोबर ना, याचा वर्ग काय निघणार आहे, तो 11108889 हा झाला 3333चा वर्ग, 11108889. आता हा नेमका वर्ग मी कसा केला, किंवा इथं कोणतं लॉजिक वापरलं, कोणती ट्रिक्स वापरली, अशा वेगवेगळ्या भरपूर प्रकारच्या ट्रिक्स आहेत ज्यांचा वापर आपण इथे करू शकतो. समजा मी किती 84 गुणिला 86 मला हा गुणाकार करायचा आहे, तर डायरेक्ट 6 चूक 24 8 9 72 हे झालं या प्रश्नाचं उत्तर. 84 गुणिला 86 72 24 हे झालं तुमचं उत्तर. हे उत्तर कसं काढणार, ह्या ट्रिक्स कोणत्या आहेत याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. जर समजा या ट्रिक्सचा व्यवस्थित जर आपण अभ्यास केलेला असेल तर प्रश्न सोडवता वेळेस किंवा कॅल्क्युलेशन करता वेळेस जो वेळ आपल्याला लागतो की नाही, तो वेळ ऑटोमॅटिकली तुमचा तिथे कमी होऊन जाईल. आणि जसा जसा कॅल्क्युलेशनचा टाइम हा कमी होत जाईल तसा तसा तुमचा स्पीड तिथे वाढत जाईल. यासाठी ह्या असणाऱ्या जे काही शॉर्टकट ट्रिक्स आणि टेक्निक्स आहेत ह्या सर्वांचं डिस्कशन किंवा त्याचं नॉलेज आपल्याकडे असायला पाहिजे. त्यानंतर वर्ग, वर्गमूळ, घन, घनमूळ बेसिकमध्ये, नंतर घातांकाचे काही नियम्स आहेत, लसावी मसावा हा एक टॉपिक आहेत, बरोबर ना. हे सर्वच्या सर्व हे झालं तुमचं बेस, हा झाला मॅथचा बेस. आणि हा बेसिक झाल्याच्या नंतर, म्हणजे एक व्यवहारी हा सुद्धा एक टॉपिक आहे यामध्ये, ठीक आहे. हा बेस झाल्याच्या नंतर मग ज्याला व्यवहारी मॅथ्स आपण म्हणतो, अर्थमॅटिक, ठीक आहे. त्यामध्ये सर्वात पहिला टॉपिक आहे तुमचा सरासरी म्हणजे ॲव्हरेज, शेकडेवारी म्हणजे पर्सेंटेज, त्यानंतर नफा तोटा म्हणजे प्रॉफिट अँड लॉस. आता नफा तोटा म्हटलं की याच्यामध्ये तुमचं डिस्काउंट आलं, कमिशन आलं, सूट व कमिशन नावाचा काही काही बुक्समध्ये वेगळा सेपरेट टॉपिक मिळतो. ॲक्च्युली तो सेपरेट टॉपिक नाही, नफ्या तोट्याचाच पार्ट आहे. डिस्काउंट अँड सूट व कमिशन असं तुम्ही कुठे वाचला असेल, सूट व कमिशन म्हणजे त्याला डिस्काउंट अँड कमिशन आपण म्हणतो. हा सुद्धा नफा तोटा याच टॉपिकचा पार्ट आहे. सरळ व्याज, चक्रवाढ व्याज हा एक टॉपिक आहे. गुणोत्तर व प्रमाण, त्यानंतर गुणोत्तर प्रमाण या टॉपिकवर आधारित भागीदारी, पार्टनरशिप नावाचा एक टॉपिक आहे. त्यानंतर मिक्सचर अँड एलिगेशन नावाचा एक टॉपिक आहे, तो गुणोत्तरावर आधारित आहे. म्हणजे बघा, जर समजा मी असं म्हटलं ना, तर या 3 टॉपिकचा बेस सेम आहे, पर्सेंटेज, गुणोत्तर प्रमाण, भागीदारी, मिश्रण या 3 टॉपिकचा बेस सेम आहे, गुणोत्तर किंवा रेशियो या टॉपिकवर हे 3 आधारित आहेत. हे वरचे 3 टॉपिक शेकडेवारीवर आधारित, खालचे 3 टॉपिक रेशिओवर आधारित. त्यानंतर
काळकाम, नळ व पाण्याची टाकी, वेग, वेळ, अंतर. आता याच्यामध्ये तुमचं ट्रेनसुद्धा येणार आहे, नाव आणि प्रवाह हा सुद्धा एक पार्ट आहे. म्हणजे बेसिक वेग, वेळ, अंतर, त्यानंतर ट्रेन आणि बोटॅन स्टीम म्हणजे नाव आणि प्रवाह हा सुद्धा त्यामधला एक पार्ट राहणार आहे. त्याच्यानंतर भूमितीचं थोडंसं बेसिक आपल्याला माहिती असायला पाहिजे. आलेख, याला डेटा इंटरप्रिटेशन असं म्हणतात बघा. तुम्ही कुठे लाईन ग्राफ, बार ग्राफ, पाय चार्ट, टेबल असे काही शब्द कुठे पाहिले असतील बघा. तर डेटा इंटरप्रिटेशन नावाचा एक टॉपिक आहे. काही काही एक्झाम्समध्ये बघा, एकदम बेसिक क्लरिकलच्या परीक्षेचे बोलत नाही आहे मी, सर्व एक्झाम्स घेतोय. म्हणजे यापैकी काही टॉपिक तुमच्या बेसिक क्लरिकलच्या एक्झाम्समध्ये राहतील, काही टॉपिक किंवा काही टॉपिकवरचे प्रश्न हे ज्या हायर लेवलच्या म्हणजे ग्रुप बी म्हणा, ग्रुप ए म्हणा, त्या परीक्षा आहेत बरोबर ना. तर त्या एक्झाम्समध्ये पण याच्यावरती प्रश्न आपल्याला तिथे राहू शकतात. अभ्यास करता वेळेस बेसिक टू ॲडव्हान्स पूर्ण प्रिपरेशन करा, जेणेकरून परत म्हणजे परीक्षा बदलली की अभ्यास बदलला असं करण्याचं काम नक्की पाळलं पाहिजे. एकदाच A to Z पर्यंत पूर्ण अभ्यास करा. मग तुम्ही कोणतीही परीक्षा द्यायचं म्हटलं तर आपल्याला त्या परीक्षेमध्ये येणारे प्रश्न सोडवता यायला पाहिजे, त्यानुसार आपण अभ्यास करणार आहे, ठीक आहे ना. याच्यानंतर तुम्हाला संभाव्यता. आता संभाव्यता म्हटलं की याच्या आधी आपल्याला परमिटेशन कॉम्बिनेशन हा टॉपिक घ्यावा लागतो आणि त्यानंतर तुमचं संभाव्यता म्हणजे प्रोबॅबिलिटी आहे. म्हणजे परमिटेशन कॉम्बिनेशन अँड प्रोबॅबिलिटी हा एक त्यामधला टॉपिक आहे बरोबर ना. हे झाले मॅथ्समधले काही टॉपिक. आता याच्या व्यतिरिक्त बुद्धिमत्ता हा एक सब्जेक्ट वेगळा. मग त्याच्यामध्ये तुमचं नंबर सिरीज आलं, क्लॉक, कॅलेंडर, आणखीन असे भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे टॉपिक आहेत. आपण जेव्हा बुद्धिमत्ता या विषयावरती बोलू तर तेव्हा ते डिस्कशन, तो सिलेबस, ते चॅप्टर्स आपण हे वेगळे घेऊ, ठीक आहे. तर हा झाला आपला मॅथ्सचा पूर्ण सिलेबस. मी नाही म्हटलं तरी जवळपास हे 25 टॉपिक्स आहेत, जवळपास 25 असतील कमीत कमी. म्हणजे हे 10-12 आणि बेसिकमधले 10-12 असे जवळपास 20 ते 25 टॉपिक आहेत. जर समजा टॉपिकचे व्यवस्थित प्रॅक्टिस करून व्यवस्थित जर समजा आपण अभ्यास केला, तुम्ही कोणतीही एक्झाम द्यायला जा, या सब्जेक्टवर आधारित प्रश्न तुम्हाला तिथे राहणारच आहेत, हे लक्षात ठेवा तुम्ही, ठीक आहे. तर या सिलेबस, हा जो सिलेबस आहे बघा, याच्या प्रिपरेशनसाठी आपण एक बॅच चालू करतोय. त्या बॅचमध्ये आपला जो कन्सेप्ट आहे तो पूर्ण बेसिक टू ॲडव्हान्स लेवल आहे. म्हणजे तुम्ही एकदम बेसिक क्लरिकलची परीक्षा द्यायचं म्हटलं तरी चालेल, PSI STIची परीक्षा द्यायचं म्हटलं तरी चालेल, तुम्ही जर म्हटलं राज्यसेवेची एक्झाम आपल्याला द्यायची आहे तरी चालेल, स्टाफ सिलेक्शन असो, रेल्वे असो, इतर काही स्पर्धा परीक्षा ज्याच्यामध्ये हा विषय तुम्हाला आहे बरोबर ना. तर जिथे जिथे हा सब्जेक्ट तुम्हाला राहणार आहे, कोणतीही एक्झाम जर तुम्ही द्यायला जातो म्हटलं तर हा पूर्ण कन्सेप्ट तुम्हाला तिथे कामी पडणार आहे, ठीक आहे. आपल्या बॅचचा जो कालावधी आहे बघा, आहे 75 डेज, 75 दिवस, म्हणजे जवळपास 2.5 महिन्याची आपली बॅच असणार आहे, ठीक आहे. या बॅचमध्ये जे काही शिकवल्या जाईल, जे काही आपण स्टडी मटेरियल वगैरे वापरणार आहे, त्या पूर्ण नोट्स तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये आपल्या क्लासचा जो मोबाईल ॲप आहे त्याच्यामध्ये हे सर्व काही अवेलेबल राहणार आहे, ठीक आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही जी बॅच आहे ना, ही लाईव्ह अँड रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये आहे. म्हणजे कसं आहे बघा की ॲक्च्युली आपण बॅच लाईव्ह घेणार आहे. म्हणजे जसं क्लासरूममध्ये जर समजा टॉपिक सुरू असताना आपल्याला जर काही अडचणी असल्या तर आपण त्यावेळेस ताबडतोब विचारतो की बेसर हा पॉईंट नाही समजला किंवा हा प्रश्न परत सांगा, हा कन्सेप्ट आम्हाला परत सांगा, जसं तुम्ही क्लासमध्ये विचारताय. सेम पॅटर्ननं आपण क्लास कंडक्ट करणार आहे. ऑनलाईनच बॅच राहणार आहे, पण ती ऑनलाईन बॅच ही रेकॉर्डेड नाही, ती बॅच राहणार आहे लाईव्ह. आणि लाईव्ह असल्यामुळं कसं आहे की समजा जर तुम्हाला एखादा टॉपिक किंवा एखादा पॉईंट जर तिथे समजला नसेल तर ताबडतोब तुम्ही तिथं तो डाऊट्स तुमचा विचारू शकता, ताबडतोब तो डाऊट्स तुमचा तिथे क्लिअर केला जाईल, ठीक आहे ना. तो लाईव्ह बॅच राहणार आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला ज्या अडीअडचणी आहेत किंवा डाऊट्स आहेत किंवा काही डिफिकल्टीज आहेत, एखादा पॉईंट नाही समजला तर तो तुम्ही ताबडतोब तिथे मला विचारू शकता. आणि जर समजा काही कारणास्तव एखाद्या वेळेस आपली ती बॅच लाईव्हमध्ये अटेंड करणं नाही झाली तर तो सेम लेक्चर रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये सुद्धा तुमच्या ॲपमध्ये सेव्ह राहतो. हा व्हिडिओ तुम्ही नंतर जर पाहायचा असेल तर तुम्ही पाहू शकता. प्रत्येक व्हिडिओ 2-2दा 3-3दा जरी तुम्हाला पाहायचा असेल तर ती सुविधा त्या ॲपमध्ये आहे. जे काही लाईव्ह लेक्चर्स तुम्ही अटेंड करणार आहे हे सर्वच्या सर्व लाईव्ह लेक्चर्ससुद्धा तिथे सेव्ह राहतील. तुम्हाला जर ते लेक्चर्स परत पाहायचे असतील तर तुम्ही ते लेक्चर्स तिथे परतसुद्धा पाहू शकता, ठीक आहे ना. आणि ही जी बॅच आपण चालू करतो बघा, ही बॅच 22 एप्रिलपासून आपण चालू करतोय. 22 एप्रिलपासून टाईम 7 to 8 PM, सायंकाळी 7 ते 8 हा बॅचचा टाईम राहणार आहे. रोज सायंकाळी 7 ते 8 ही बॅच राहील बघा. सुरुवातीला 2-3 दिवस डेमोमध्ये लेक्चर्स राहतील, तुम्हाला अटेंड करायचं असेल तर डेमो तुम्ही अटेंड करून पाहू शकता, ठीक आहे. आणि विशेष म्हणजे बघा, जसं ही 2-2.5 महिन्याची बॅच झाल्याच्या नंतर आपल्या कोर्सची जी व्हॅलिडिटी आहे ना, ही साधारणतः 1 वर्षाकरता आहे. याचा अर्थ असा आहे की
पॅकेज ॲक्टिवेट झाल्यापासून एका वर्षामध्ये जर समजा तुम्हाला ते व्हिडिओज परत बघायचे असतील किंवा तो सब्जेक्ट परत रिवाईज करायचा असेल, एखाद्या टॉपिकमध्ये काही अडचणी चालल्या असतील आणि तो लेक्चर्स परत करायचा आहे, तो टॉपिक परत करायचा आहे, तर तुम्ही ते व्हिडिओज तिथे परत पाहू शकता. ही सुद्धा सुविधा त्याच्यामध्ये दिलेली आहे. आणि हे सर्व काही एकदम कमीत कमी फीजमध्ये बघा. याची फीज आहे फक्त 555 रुपये. म्हणजे हा जो कोर्स आहे हा फक्त 555 रुपयामध्येच तुम्हाला मिळणार आहे, की ज्याच्यामध्ये आपण पूर्ण 2.5 महिन्याची बॅच अटेंड करणार आहे. सगळ्या नोट्स तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये मिळतील. सगळे लेक्चर तुम्हाला परत पाहायचे असतील, 2दा असो 3दा असो, तुम्ही ते लेक्चर्स तिथे परत पाहू शकता. हे लेक्चर्स तुमच्याकडे तिथे सेव्ह राहतील, आपल्या ॲपमधनं सेव्ह राहणार आहे. ठीक आहे. जर समजा ही बॅच आपल्याला अटेंड करायची असेल तर तुम्हाला सर्वप्रथम काय करायचं बघा, की आपल्या क्लासचा जो मोबाईल ॲप्लिकेशन आहे हे तुम्हाला प्ले स्टोअरवरनं डाउनलोड करावं लागेल. मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी ॲपची जी लिंक आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ती लिंकसुद्धा तिथे दिलेली आहे. सर्वप्रथम तुम्ही ते ॲप तिथनं डाउनलोड करा. डाउनलोड केल्याच्या नंतर तुम्हाला तिथे रजिस्ट्रेशन करावं लागेल. रजिस्ट्रेशन करता वेळेस म्हणजे इनिशियली फीज भरण्याचं काही काम नाही आहे. रजिस्ट्रेशन करता वेळेस ॲप्लिकेशन डाउनलोड झाल्याच्या नंतर तिथे तुमचं नाव, मोबाईल नंबर, एक ईमेल ID आणि तुमचा पासवर्ड म्हणजे कसं आहे की इन फ्युचर जर समजा आपण मोबाईल चेंज केला, आपल्याला दुसऱ्या मोबाईलमध्ये लेक्चर पाहायचा आहे, तर तुमचा जो काही ईमेल ID आणि पासवर्ड आहे त्या ईमेल ID आणि पासवर्डने लॉग इन करून तो तुम्ही लेक्चर परत कुठेही पाहू शकता. ठीक आहे ना, रजिस्ट्रेशन झाल्याच्या नंतर. ठीक आहे. ॲप जेव्हा ओपन होईल बघा, त्या ॲपमध्ये खाली 3-4 ऑप्शन्स आहेत. तर खाली सगळ्यात पहिले एक डॅशबोर्डचा ऑप्शन राहतो. डॅशबोर्डच्या नंतर सेकंड ऑप्शन्स आहे टेस्ट आणि तिसरा ऑप्शन आहे ऑनलाईन कोचिंग. तो हा जो ऑनलाईन कोचिंगचा ऑप्शन आहे बघा, हा ऑनलाईन कोचिंगचा ऑप्शन्स तुम्ही ओपन करा. ऑनलाईन कोचिंग हा ऑप्शन ओपन केल्याच्या नंतर त्यामध्ये तुम्हाला MPSC सिलेक्ट करायचं आहे. MPSC सिलेक्ट केल्याच्या नंतर तिथे तुम्हाला MPSC मॅथ बॅच 1 असं मिळेल. ही बॅच आपल्याला ओपन करायची आहे आणि या बॅचमध्येच आपले सर्वच्या सर्व लेक्चर्स तिथे राहणार आहेत, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. जर याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही अधिक माहिती लागत असेल, काही अडीअडचणी असतील, तर हा एक ऑफिसचा नंबर बघा, 9168222236. या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा फोन करून काही अडीअडचण असेल, डाऊट्स असतील तर विचारू सुद्धा शकता. ठीक आहे. ही बॅच आपण 22 मार्चपासून चालू करतोय. सुरुवातीला 3 ते 4 दिवस, 3 to 4 days. डेमो बॅच म्हणून जर तुम्हाला अटेंड करायची असेल तर तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट सुरुवातीला 3 ते 4 दिवस ती बॅच अटेंड करू शकता, परंतु त्याकरता तुमच्याकडे मोबाईल ॲप्लिकेशन असायला पाहिजे. ठीक आहे. ॲप्लिकेशन डाउनलोड करण्याकरता या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये क्लासच्या ॲप्लिकेशनची लिंक वगैरे पूर्ण काही दिलेलं आहे, तर तुम्ही तिथनं ॲप डाउनलोड करून ते बॅच अटेंड करू शकता. ठीक आहे. आणि याच्या व्यतिरिक्त वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही टॉपिक वाईज काही व्हिडिओज वगैरे आमच्या यूट्यूब चॅनल आम्ही घेत राहतो. तर यूट्यूब चॅनलचे व्हिडिओज वगैरे पाहण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत सुद्धा याला शेअर करा. ठीक आहे. ओके, थँक्यू.